विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचं नाव जे आहे ती गैहवळ प्रकरणाशी जोडलेलं गेलेलं आहे. ते आता आपल्या बरोबर आहेत. सर, काय नेमकी सत्यता आहे? रोहित पवार वारंवार आरोप करतायत. मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत, धांदात खोटे आहेत आणि त्याला कुठलाही आधार नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस ते पासपोर्ट दिल्याचा त्यांनी आरोप केला, माझं मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा त्यांनी उल्लेख केला की यांनी पासपोर्ट देण्यासाठी सपोर्ट केला. पासपोर्ट हा 2020 साली मिळालेला आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं, निलेश गायवळांच्या नातेवाईकांनी सांगितलं की हा पासपोर्ट मिळण्याच्या संदर्भामध्ये आमदार रोहित पवारांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मार्फत हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, हे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. मला असं वाटतंय की दुसऱ्यांवरती आरोप करण्यापेक्षा आता याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तेव्हा आम्ही दिला नाही, हे आम्ही दिलाय नाही, मदतही केली नाही, परंतु तुम्हाला कुठं तरी हायलाइट मध्ये यायचं आणि प्रसार माध्यमामध्ये चर्चेत राहण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही असे नावं घ्यायचे, मंत्री, सभापती, माजी मंत्री, आणि त्याच्यामुळे काही तथ्य झाले नाही. आता ते तोंडघशी पडलेले. त्याच्यामुळं हा जो पासपोर्ट देण्याचा विषय होता तो आमदार रोहित पवारांनी अतिशय चुकीचा आणि धांदात खोटं बोललेले आहेत. दुसरा राहिला प्रश्न त्यांच्या वेपनच्या संदर्भामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुनावणी घेतली आणि सुनावणीच्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमी प्रकरणाची पाहिली आणि कुठलंही त्यांनी वेपन इश्यू केलेलं नाही सीपीनी आणि वेपन दिलेलं नाही आणि ते देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तोही प्रश्न नाही आणि याची सुद्धा चौकशी लावली त्यांनी की कोणी लायसन देण्यामध्ये मदत केली, याची चौकशी लागली. आता चौकशीमध्ये निष्पन्न होईल. त्यामुळं अशा पद्धतीचे आमदार रोहित पवार बिनबुडाचे आणि धांदात खोटं बोलतात. याला खेडेगावात म्हणतात हे भिनासलेलं व्यक्तिमत्व. दररोज काही ना काही उकरून काढायचं, जसं काही जग सगळं येडं आहे, मीच सगळ्यात शेण आहे, अशा प्रकारचं हे खोटं बोलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सचिन गायवळला जे लायसन दिलं त्या संदर्भामध्ये थेट तुमचं नाव घेतलं की तुम्ही सांगितलं म्हणून दिलं. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी गृहराज्यमंत्री राहिलेलो आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना क्वाशी ज्युडिशरी राईट आहे आणि त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये द्यायचं नाही द्यायचं ते स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, चांगलं काम करतात. त्याच्यामुळं त्यांनी निर्णय घेतला नाही, दिलंय नाही आणि त्यांना लायसन देण्याचा प्रश्नही नाही. आणि म्हणून अशा स्वरूपामध्ये कुणी मदत केली आणि कुणी मदत नाही केली असे बिनबुडाचे, बिना आधाराचे, त्याला काही एव्हिडन्सेस आहेत, काहीच नाही. त्यामुळं रामदास कदम त्यांचे वडील देखील गृहराज्यमंत्री होते, मी देखील गृहराज्यमंत्री होतो, योगेश कदम देखील आता गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळं अशा स्वरूपाची सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न फक्त रोहित पवारांच्या माध्यमातून झालेला आहे. दोन्ही प्रकरणामध्ये ते दोन कशी पडलेले आहेत आणि याची पार्श्वभूमी जर बघायची ठरलं तर मी ज्यावेळेस मंत्री होतो आणि मंत्री म्हणून मला पाडायचं होतं, त्यांना उभं राहायचं होतं, त्यावेळेस ते निलेश गायवळांना पहिल्यांदा जामखेडला घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर तेव्हा आमच्या भागातल्या लोकांना माहीत झालं की हे आपल्याकडचे तर हे पुण्यात राहतात. मग अशा स्वरूपाचं त्यांच्या बैठका झाल्या, त्यांच्या चर्चा झाल्या, त्यांच्या कौटुंबिक संबंध आले, वडील त्यांच्या घरी गेले, ते सासऱ्यांच्या घरी परत चर्चा झाल्या आणि मग त्यांचं कशामध्ये भिनसलं, देवाणघेवाणात भिनसलं का, रिअल एस्टेटमध्ये भिनसलं का, कोणत्या व्यवहारात भिनसलं हे त्यांनाच माहिती. आणि मग त्यांना विरोध करण्यासाठी ते माझ्या बरोबर आले, एवढाच त्याचा भाग आहे. परंतु मग त्यांना वाटलं की हे आमच्याबरोबर असताना त्यांच्याबरोबर गेलं कसे. ही जर पार्श्वभूमी बघायची असेल तर आमच्या भागामध्ये अनेक त्यांच्या बातम्या आल्या, फोटो छापले गेलेत. त्यांनी सांगितलं की निलेश गायवळ आणि सचिन गायवळ होते म्हणूनच आमच्या ग्रामपंचायती निवडून आले, हे रोहित पवारांनी सांगितलं, पेपरला बातम्या छापून आल्या. त्यानंतर माझे 4 सदस्य पंचायत समितीचे, 2 जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांना हाणून मारून मिटकून त्यांना सभापती कसं केलं, राजश्री सूर्यकांत मोरे यांना सभापती कसं केलं हे आमच्या सगळ्या तालुक्याला माहिती आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यावेळेस देखील मी आरोप केले. हाणून मारून मिटकून आमच्या सदस्यांना त्यांनी पळवलं, हाणलं, मारलं, केस दाखल झाली नाही. पण ही सगळी पार्श्वभूमी सगळ्याला माहिती आहे. हे कुणी केलं? हे रोहित पवारांनी केलं. तुमच्या निवडणुकीच्या दरम्यानचे जे तुमचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा सोशल मीडियावरती आता व्हायरल केले जात आहेत. त्याच्यामध्ये कोण आहे, नेमकं कोण करतं हे सगळं? हे सगळं आमदार रोहित पवारच करतायत. त्याच्यामुळे कोण कुणाचा प्रचार करते, कोण कुणाच्या बरोबर आहे. आता त्यांचं जर म्हटलं आईचा आणि वडिलांचे फोटो येतात ते म्हणतात सामाजिक कार्यकर्ता. आता निलेश गायवळ त्यांच्यावर गेलं की सामाजिक कार्यकर्ते होतात आणि आमच्या प्रचारात बोलले की ते गुंड होतात. माझं असं मत आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती गुंडच असते. याला जात, धर्म, पंथ, पक्ष काही नाही.
मग तुम्ही एकाच व्यक्तीचे असे दोन पार्ट समाज माध्यमापासून कसे सांगू शकता? नेमकं गहेवाळ कुटुंबीय जे आहे त्यांचे तुमचे संबंध कसे होते? नेमकं कुठून सुरुवात, कुठं काय, म्हणजे हे माझे आणि त्यांचे दूर दूरवर संबंध नाहीयेत. त्यामुळे मी गृहराज्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती मोका लावला आणि त्या मोक्यातून सोडवण्यासाठी रोहित पवारांनी मदत केली हे मी सांगत नाही, त्यांच्या नातेवाईकांनी आता सांगितलंय. आणि त्याच्यामुळं त्यांचे आणि माझे संबंध असण्याचं कारणच नाही. आणि म्हणून वारंवार त्यांना माझे संबंध आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करतात, आणि ते खूप शहाणे आहेत. त्यांच्याबरोबर बघितले असं नाही, यादीची यादीच आहे. त्यांचे जो बरोबर जे लोक फिरतायत, फोटो आहेत, त्यांच्याबरोबर सगळे क्रिमिनल लोकच फिरतायत. त्याचं सुद्धा कधीतरी पोस्टमॉर्टम होईल, त्याच्यावर कधीतरी कारवाई होईल आणि करावं लागेल. तुम्ही दुसऱ्यावर ज्यावेळेस एक बोट करता त्यावेळेस स्वतः देखील 4 बोट असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता काल त्यांनी दुसरा वेगळा आरोप केला की रवींद्र दंगेकर आणि आवाज उठवला म्हणून त्यांच्या जीवाला धोका आहे अशी सुद्धा, आणि त्याला जिम्मेदार, जर त्यांना काय झालं तर जिम्मेदार सरकार राहील असं सुद्धा म्हटले त्यांनी. मला असं वाटतं की ह्यांना काय सगळ्यांचं उत्तर दिलंय का संरक्षणाचं? सरकार आहे, गृहमंत्री आहे, एकनाथ शिंदेच्या पक्षात आहेत ते, त्याच्यामुळं, आणि त्याच्यात LCB आहे, CID आहे, DSB आहे, हे सगळं काम करते ना, वर्कआउट करेन, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री त्याची काळजी घेतील. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्ही तुमची जी बोलता आहेत हे कशासाठी, का आणि कुणासाठी बोलता? फक्त समाज माध्यमावरती चर्चेत राहण्यासाठी हे बोलायचा ओटाठेव सुरू आहे त्यांचा. आमदार रोहित पवारांचं कर्जत जामखेडमध्ये जे कोणी पदाधिकारी 3-3 वर्ष त्यांच्या पक्षाला अध्यक्ष नाहीये होते, ते माणसं सोडून चाललेले आहेत. ते पदाधिकारी त्यांच्यावर अविश्वास आले, सगळे पदाधिकारी कोणी नाहीये, अशा स्वरूपामध्ये त्यांचं जी काही त्यांना समर्थनच मिळत नाही कर्जत जामखेड मधून, म्हणून त्यांनी माझीच बदनामी करण्याचं ठरवलेलं आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही सभापती आहात, तुमच्यावर वारंवार आरोप केले जातात, या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काय बोललात का? मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. मला वाटतं आरोप होणं आणि आरोपात तथ्य असणं आणि त्याच्यात दोषी आढळणं, अशा 2-3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शेवटी एखाद्यावरती केस दाखल झाली म्हणजे तो आरोपी होतो, पण आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर तो दोषी ठरतो. त्यामुळे असं कोणाच्या तोंडाला हात तर लावता येत नाही आपल्याला, त्यांनी काय बोलावं. परंतु आता दोन्ही आरोप केल्याच्या नंतर ज्यावेळेस ते तोंडघाशी पडले आणि ज्यावेळेस त्यांच्या नातेवाईकाच्या, घरच्यांच्या बरोबर त्यांचे फोटो बघायला मिळाले, त्यावेळेस मात्र मग त्यांची बोलती बंद झाली. असं झालं. रोहित पवार बिनबुडाचे आरोप करतात. बिनबुडाच्या माझ्यावर जर फिरले तर ते वाईट आहेत, तर त्यांच्यावर फिरल्यावर कसे वाईट नाही, हे पण त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं. 18ला 19ला कोणी आणलं त्यांना इकडे? ते कधीच इकडे येत नव्हते. आपल्या जवळ आहे, इथून अलीकडच्याच बॉर्डर राहतात धाराशिवच्या, त्यांना विचारा. शेवटचे हो. आणि म्हणून साठी त्यांचं काम ऐकलं नाही, त्यांचे ऋणानुबंध राहिले नाहीत, त्यांचं कशात भिनासलं हे आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. तुमच्याबरोबर होते, तुम्हाला का सोडून गेले, हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. मग राम शिंदेकडे जाण्याचा प्रश्न येत होता का? ज्याची माणसं त्याला सांभाळतात, अशा अनेक माणसं कर्जत जामखेडमध्ये त्यांचे पक्षाचे सोडून चाललेत, कोणी बरोबर राहायला तयार नाही. आणि पक्षात मध्ये देखील काय स्थिती आहे ती आता राहायला पक्षात देखील त्यांची स्थिती काय आहे हे आता तेच जाणू. धन्यवाद. एकंदरीतच रोहित पवार जे आरोप करतायत हे खोटे बिनबुडाचे आरोप करतायत असं प्राचार्य राम शिंदे यांनी सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.